तर येत्या 29 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत आमच्या नांदेडची सुप्रसिद्ध माडेगाव यात्रा भरणार आहेत। तर यावर्षी आपण जिल्हा परिषदेने तिथे तयारी करून ठेवलेली आहे। जे काय आमचे तिथे रोडच्या कन्स्ट्रक्शन असते किंवा पाईपलाईनची बरोबर चेकिंग असते किंवा तिथे तलावाजवळ पायरी द्यायची आहे, प्लास्टिक बंदी करायची, अशा खूप काय तयारी जिल्हा परिषदेने काढून ठेवलेली आहे। तर यावर्षी आपण सगळ्यांना ही विनंती करतोय की तुमच्या नांदेडची प्रसिद्ध ऐतिहासिक यात्रा आहे, तर माझी विनंती आहे की सर्वांनी तिथे येऊन तिथे दर्शन करावे। माडेगाव यात्रा जे असते फार गोरगरीब लोकांची असते। तिथे देशभरातून जे जनावर येतात तिथे खरेदी करायला, विकायला किंवा त्यांचे वेगळ्या पशु प्रदर्शन असतात। तर यावर्षीसुद्धा तशा खूप सुंदर जनावर तिथे येणार आहे, त्यांच्या प्रदर्शन असणार आहे। तर लोकांनी नक्की त्याला पाहायला यायला पाहिजे। आणि जे एक वैशिष्ट्य जिल्हा परिषदकडे हेच आहे की प्लास्टिक मुक्त आपण करतोय, कारण की तिकडे जे जनावर येतात त्यांना खूप त्रास होते प्लास्टिकची, म्हणून आपण प्लास्टिक हो यावेळेस आपण एक तिथे स्टॉल लावतोय जिल्हा परिषदतर्फे आणि सिव्हिल सर्जन तर्फे ज्याच्यात एक गायनेकॉलॉजिस्ट विशेषतः बसणार आहेत। आणि मागच्या वर्षी आम्हाला DPCतून जे ब्रेस्ट कॅन्सरच्या डिव्हाइसेस उपलब्ध झाले होत्या त्याला सुद्धा तिथे ठेवणार आहोत की काय रँडम स्क्रीनिंग झाली महिलांची तर त्यांना सुद्धा फायदा होईल। आणि बाकी जे त्यांच्या रुटीन चेकअप्स असतात एक गायनेकॉलॉजिस्ट मार्फत तर ते सुद्धा आपण करणार। मागच्या वेळेस सुद्धा आपण एक बायपास दिलं होतं जिल्हा परिषदेने, तर त्या बायपासला आपण रेस्ट हाऊसपर्यंत एक्सटेंड करतोय। त्याचा एक उद्देश असा आहे की गाड्या आल्या मोठ्या तर त्यांना जायला वेगळी जागा राहिली पाहिजे आणि आतून जाता येत नाही त्यांना। आणि ॲम्ब्युलन्सचा एक मोठा कारण होता की जर मंदिरात काही घडलं तर ॲम्ब्युलन्सने बाहेरूनच त्याला काढता येईल, म्हणून आपण तिथे रस्त्याची ही सुविधा केलेली आहे।